नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. तर काल होता दुसरा श्रावण सोमवार. तर दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त स्वामींनी आमच्याकडून रुद्राभिषेक करून घेतला आणि तोही मंदिरामध्ये. आता घरच्या घरी देखील आपण सेवा करतोच, पण मंदिरामध्ये जाऊन सेवा केलेली एक वेगळंच समाधान देऊन जाते. तर मंदिरामध्ये केलेला रुद्राभिषेक आणि रुद्राभिषेकचं काय महत्त्व आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे. तर मंदिरामध्ये जाऊन रुद्राभिषेक केला होता आणि तोच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तिथली आरती, तिथली पूजा, सर्व काही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर सकाळी मंदिरातलं सगळं आवरून घेतलं, म्हणजे जी काही आपली निर्माल्याची जी काही फुले होती ती फुले काढून दिवा अगरबत्ती मंदिरामध्ये करून घेतलं. तर आज फुले नव्हती, अपराजिताला पांढऱ्या कलरची जी काही फुले आली होती 4-5 तेवढीच फुले स्वामींना अर्पण केली. आता पावसाळा सुरू आहे तरीसुद्धा अक्षरशः वरती जी झाडं मी लावली होती गुलाबाची, त्यातलं एक गुलाबाचं झाड पूर्णपणे वाळून गेलेलं आहे. त्यामुळे फुलांची खूप आता पूजेसाठी कमतरता वाटते आणि आदल्या दिवशी फुले मागवायची राहूनच गेली. तर जेवढी फुले होती तेवढ्यातच स्वामींना मी ती अर्पण केली, स्वामींची पूजा केली. घरामध्ये शिवलीलामृताचं पारायण सुरू होतं. तर त्या पारायणाचं उद्यापन म्हणून देखील रुद्राभिषेक करायचा होता. ही इच्छा खूप वर्षापासून होती. कमीत कमी 2 वर्षापासून तर माझी इच्छा होती की आपल्या हातून रुद्राभिषेक व्हावा. म्हणजे आपण तर प्रत्येक वर्षी घरी तर माझ्याकडून होतच, म्हणजे मुलगी करतेच घरामध्ये, पण मंदिरामध्ये जाऊन ही रुद्राभिषेक मनसोक्त असा व्हावा अशी माझी 2 वर्षापासून इच्छा होती. ती यावर्षी स्वामींनी पूर्ण केली. माझी जी काही पूजा होती, म्हणजे फुले, अगरबत्ती, दिवा एवढीच पूजा करून मी मंदिरात गेले. जाताना मी सोबत, म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला काही आणायची काहीच गरज नाही, सगळं काही आम्ही आणून ठेवणार आहोत, फक्त तुम्ही पूजेसाठी या. म्हणजे त्यांना आपल्याला पैसे द्यावे लागतात. आता रुद्राभिषेक करण्यासाठी आमच्याकडून त्यांनी 2,500 रुपये घेतले रुद्राभिषेकाचे. तर त्यामध्ये त्यांनी सगळ्या वस्तू आणून ठेवल्या होत्या, त्यामुळे आपल्याला घरातून घेऊन जाण्याची काही आवश्यकता नव्हती. पण तरीसुद्धा मला वाटत होते की आपल्या घरातलं एखाद्या, म्हणजे पाणी तर जल तीर्थ तरी स्वामींच्या चरणी अर्पण व्हावं तिथे महादेवाच्या पिंडीवर. म्हणून मी घरातून पाणी घेऊन गेले. त्यामध्ये थोडीशी चंदन पावडर घातली आणि दूध घेतलं होतं आणि बेलाचं झाड मी आणलं होतं मागच्या वेळी. तर त्याच बेलाच्या झाडाची 11 पाने मी घेतली आणि त्यावरती ओम नमः शिवाय मंत्र म्हणत म्हणत मी चंदनचा टिका लावला त्यावरती. तर फक्त एवढ्याच वस्तू मी घरातून घेऊन गेले होते. ते म्हणतात ना, फुल ना फुलाची पाकळी, मनापासून जर स्वामींना अर्पण केली तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. तर म्हटलं आपण दूध आणि जे तीर्थ आहे, जल आहे, ते घेऊन जाऊया आणि तिथे स्वामींच्या चरणी अर्पण करूया. तर तेवढंच मी घेऊन गेले आणि मग तिथे सुरू झाला अभिषेक. आता अभिषेकसाठी अगोदर त्यांनी तयारी करूनच ठेवली होती. आता रुद्राभिषेक म्हटल्यावर मी हे पहिल्यांदाच करत होते. आता घरी आपण कसं करतो हे तर तुम्हाला माहितीच आहे की आपण गळती ठेवतो, त्याखाली पिंड ठेवून मग आपले स्तोत्र मंत्र जे काही असतात ते आपण म्हणत असतो. पण तिथे मंदिरामध्ये वेगळ्या पद्धतीने त्यांनी रुद्राभिषेक केला. म्हणजेच त्यांनी काय केलं की पाटावरती त्यांनी 9 रुद्र मांडले. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी आधी दाखवलेलंच आहे की 9 प्रकारचे, म्हणजे केळी, सुपारी, लिंबू वगैरे असे काय काय वस्तू त्यांनी ठेवल्या होत्या. अशा 9 प्रकारची ती मांडणी होती आणि तेच ते रुद्र पहिल्यांदा त्यांनी पूजा केली. गणपती बाप्पांची पूजा केली, मग त्या रुद्रदेवतांची पूजा केली आणि मग महादेवाच्या पिंडीवर त्यांनी अभिषेक करण्यास सुरुवात केली. तर अशा प्रकारे त्यांनी एक वेगळी मांडणी केली होती रुद्रांची. मी पहिल्यांदाच पूजेसाठी या बसले होते, त्यामुळे माझ्यासाठी हे सगळं काही नवीन होतं. आणि आम्ही पूजेसाठी तिघीच गेलो होतो, म्हणजे 2 फॅमिली होत्या. या अलीकडे बघताय तुम्ही, त्या एक नवीन फॅमिली होती कोणतर, आणि आम्ही तिघी, असं आम्ही पूजेसाठी 5 जण बसलो होतो. आता हे जे मंदिर आहे ना, तर हे आमच्या घराच्या लागून एक 5 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे. खूप छान आणि खूप प्रसन्न आणि खूप मोठं असं मंदिर आहे. या मंदिरामध्ये गौरी शंकराची स्थापना आहे, गणपती बाप्पांची स्थापना आहे आणि तसेच यामध्ये दुर्गा मातेची देखील स्थापना आहे. तसेच बाजूला आता हे मोठं शिवलिंग आहे. यालाच लागून ना बाजूला एक छोटंसं महादेवाचं पिंड आहे, त्यावरती नागदेवतेची मूर्ती आहे.
पलीकडेच एक छोटंसं मंदिर आहे याला लागूनच, मग जेणेकरून स्त्रियांना, बायकांना तिथे अभिषेक वगैरे बसून त्या करतात। या मोठ्या पिंडीवरती अभिषेक जर करायचा असेल तर श्रावण सोमवारमध्ये वगैरे शिवरात्रीमध्येच आपण करू शकतो। इतर वेळेला आता जे सोमवार व्रत वगैरे करतात, 16 सोमवार वगैरे, किंवा इतर दिवसात त्यांना त्या महादेवाचा अभिषेक करायचा असेल तर पलीकडे एक छोटं मंदिर आहे, तिथे जाऊन ते आपण करू शकतो। तर या मोठ्या मंदिरामध्ये ही मोठी शिवपिंड आहे, गणपती बाप्पा, गौरी शंकरांची मूर्ती आणि दुर्गा मातेची मूर्ती। जी दुर्गा मातेची मूर्ती आहे ते शेवटी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेलच। दुर्गा मातेची जी मूर्ती आहे ती म्हणजे आमच्या सासऱ्यांनी स्थापन केलेली आहे। आमच्या मंदिरामध्ये दुर्गा मातेची मूर्ती आम्ही स्थापन करण्यासाठी घडवली होती, पण या मंदिरामध्ये जागा नव्हती, त्यामुळे त्यांनी जागा म्हणजे मंदिर बांधेपर्यंत त्यांनी काय केलं, या गौरीशंकर मंदिरामध्ये जाऊन देवीला तात्पुरते तिथं स्थान दिलं, म्हणजे तिथे जाऊन तिला बसवली। जिथे दुर्गा मातेची स्थापना केली त्या मंदिरामध्ये तात्पुरती, पण परत असं झालं की कायमस्वरूपी आम्ही तिला तिथेच स्थान दिलं, म्हणजे तिथेच तिची स्थापना केली। आता प्रत्येक नवरात्रीमध्ये वगैरे आम्ही जाऊन तिथेच तिची सेवा करतो, पूजा करतो, आरती वगैरे जे काही आहे आम्ही तिथेच करतो। तर या मंदिरामध्ये आमचं सारखं जाणं येणं हे चालूच असतं। आता नवरात्रीमध्ये तर 9-10 दिवस रोज सकाळ संध्याकाळ आरतीसाठी, दुर्गा मातेच्या आरतीसाठी आम्ही इथे येत असतो। ही पण एक प्रकारे स्वामींचीच कृपा म्हणायची। आता सोमवारी अभिषेक इथे घेतला जातो। आता तो अभिषेक असतो म्हणजे प्रत्येक व्यक्तींकडून एक 250 रुपयाचा अभिषेक ते करतात। आता तो देखील अभिषेक आम्ही केला होता मागच्या सोमवारी। तो अभिषेक कसा असतो, फक्त 10 मिनिटाची ती सेवा असते, म्हणजे 10 मिनिटं आपण फक्त अभिषेकसाठी तिथे बसतो, मंत्रोच्चारण ते भटजी करतात आणि 10 मिनिटं फक्त आपल्याला सेवेसाठी मिळतात। पण ही जी सेवा आहे ही सेवा मनसोक्त आपण दीड पावणे 2 तास तरी आपण इथे बसून निवांत करू शकतो। यामध्ये आपण पिंडीवरती मध, तूप, दही, दूध, आपल्याला जे काही हवं म्हणजे उसाचा रस म्हणा, आणखीन काही द्रव्य असतील तर ते आपण इथे मनसोक्तपणे अर्पण करू शकतो। छान अशी सेवा पूजा आपण करू शकतो। चमेलीचं अत्तर, परत चंदन, भरपूर अशा वस्तू त्यांनी आणल्या होत्या आणि खूप छान अशी तिथे सेवा घडली स्वामींची, महादेवाची खूप छान अशी सेवा घडली। बेलपत्र वाहिले गेले, पिवळी फुलं, पांढरी फुलं, खूप छान वाटत होतं। एकीकडे आमचा अभिषेक सुरू होता आणि एकीकडे मंत्रोच्चारण, स्तोत्र वगैरे सुरू होतं। खूप छान अनुभूती होती, खूप छान वाटत होतं। अगदी प्रसन्न शब्दात मी सांगू शकत नाही, एवढं तिथं आनंद मिळत होता आणि एवढा समाधान आणि मनाला एक प्रकारची शांती मिळत होती की आपण किती भाग्यवान आहोत की आपल्या हातून स्वामींनी हे सगळं करून घेतलं, एवढी सेवा, की खूप मी भाग्यवान समजत होते स्वतःला। कारण की या रुद्राभिषेकसाठी मी त्यांना शिवरात्रीमध्ये देखील सांगितलं होतं, मागच्या श्रावण सोमवारमध्ये देखील मी त्यांना सांगितलं होतं, पण तेव्हा त्यांना काही जमलं नाही। ते म्हटले आता नको, आता खूप गर्दी असते असं वगैरे, त्यामुळे ते राहूनच गेलं। पण ह्या सोमवारी ते घडून आलं। असं बघायला गेलं तर आम्ही शुक्रवार किंवा शनिवारी त्यांना सांगितलं होतं, मग त्या म्हणाल्या की बरं ठीक आहे, शुक्रवारी किंवा शनिवारी आपण करूया, झालंच तर सोमवारी करूया। तर बरोबर सोमवारी हे करण्याचा योग आला, स्वामींनी ते करून घेतलं आणि त्यांची पूजा करण्याची पद्धत देखील खूप छान होती, खूप व्यवस्थितपणे आपल्याला ते करू देत होते। नंतर त्यांनी आरतीची तयारी केली। आता दुसरी एक गोष्ट असते की आता रुद्राभिषेक करताना जो व्यक्ती रुद्राभिषेक करणार आहे त्यांनी महादेवाची आणि माता पार्वतीची ओटी भरायला पाहिजे, म्हणजे महादेवाला टॉवेल, टोपी किंवा आपल्याला काही द्यायचं असेल तर ते आपण देऊ शकतो आणि माता पार्वतीसाठी आपल्याला ओटी द्यायची असते। तर मी ते घरातून घेऊन गेले होते। त्याचबरोबर जे दुसरी फॅमिली आली होती त्यांनी देखील देवीसाठी ओटी, ड्रायफ्रूट्स वगैरे भरपूर वस्तू त्यांनी पण आणल्या होत्या देवीसाठी। अभिषेक सगळं झाल्यानंतर, रुद्राभिषेक झाल्यानंतर त्यांनी शेवटी आरती केली। आरती त्यांनी 3 आरती घेतल्या, गणपती बाप्पांची आरती घेतली, शंकर भगवानांची आरती घेतली आणि मग दुर्गा माताची आरती घेऊन त्यांनी घालील लोटांगण म्हटलं। आरतीचा गजर देखील खूप छान वाटत होता। सगळ्यात आधी जे त्याने डमरू वाजवून जी सुरुवात केली तर त्याने तर अंगावर शहारेच आले डमरू वाजवताना। एक वेगळीच अनुभूती त्यावेळी येत होती आम्हाला। तुम्हालाही जर रुद्राभिषेक करायचा असेल तर नक्कीच करा, खूप छान अनुभव येतात आणि एक वेगळ्याच प्रकारचा
समाधान, मनाला एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा, तिथून एक सात्विक लहरी आपल्याला मिळत असतात आणि आपण एकदम प्रसन्न होऊन जातो. तर सगळी पूजा आवरून झाल्यानंतर आमची आरती सुरू होती आणि सगळे जे मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी येत आले होते, तर ते देखील सगळे आरतीला थांबून आरतीमध्ये सगळे दंग झाले होते. तर अशा प्रकारे छान अशी आरती केली. तुम्ही आता ऐकलं असेल किती छान आरती वाटते ऐकताना देखील. तर आरती झाल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं, स्वामींना प्रार्थना केली की सगळ्यांना सुखी समाधानी ठेव आणि भरपूर अशी सेवा करून घे. त्यानंतर या मंदिराच्याच पाठीमागे शनिदेवतांचं एक मंदिर आहे. कार्तिकेय, नागदेवता आणि शनिदेव म्हणजे नवग्रहांचा देवता, नवग्रह देखील इथे आहेत. तर हे बाहेर असं मंडप घालून त्यांनी छान असं मंदिर इथे शनिदेवतांचं बांधून घेतलेलं आहे. तर तिथली आरती झाल्यानंतर, तिथलं सगळं आवरल्यानंतर आम्ही इथे आलो. इथे मग शनिदेवतेची, हनुमानाची आरती केली. पलीकडेच कार्तिकेय भगवानाची देखील आरती केली. तर अशा प्रकारे सोमवारच्या दिवशी भरपूर स्वामींनी सेवा करून घेतली. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.